येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया
हॅलो 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 नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका या शक्तितुऱ्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच याच ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिगवान दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना ही शायरी मानाचा मुद्रा. त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना शायरी मानाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची, रत्नागिरीचा राजा, ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांनाही सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या याच ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेले आहेत. इथे प्राजक्ताताई, सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातूनही कार्यक्रम आलेले आहेत. आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून चालविसिया जीवाला तू दियात राहू. गोड वेहे गातो भक्ती रसात नाहू. आणि अवितो तुझला देवा तुझे गुण दावी सत्याचा हा मार्ग
दहावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही न उभा पाठीशी स्वामी आमच्या राई उभा पाठीशी स्वामी आमच्या राई दहावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग दहावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई दहावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग दहावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे किती झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवन अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई
पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माझ्या पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीचा मी स्वर्ग पाहिला सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीचा मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माझ्या पित्याने घे दिले सर्व काही माझ्या पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माझ्या पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे मिलिंद सोपडील वस्तात साजे वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे बंधुराज माझे शाहीर विशाल रणात गाजे रणात गाये बोला कंठ हरिदास वैचा विजय असो शाखा रत्नागिरीच्या राजाचा विजय असो तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आले सॉरी 1001 रुपयाचा पारितोषिक आले तर धन्यवाद. तसेच रेवा म्हणे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद. काय म्हणे का बाईनं खदलं वा तुम्ही सांगताय म्हणून खदलं होतो नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीक खोदलं होतं मायचं गाव हा बाबाचं नाव हा बाई आजारी आहे पण एवढ्या संकटाला मला वाटते 4 दिवस आजारी पडले होते पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिले आहे आणि या स्टेजवर उभे आहेत पण बाई तुमचं मनपूर्वक आभार पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागणार आपण असं सोडत नाही हा बरोबर की नाही हो बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे माझ्याकडे लक्ष दे माझा बरोबर लक्ष असतो. एकदा बाईना बोललो होतो बाई ओपनला भेटा तर बाई म्हणता झोप ओपनला भेटा म्हणून सांगतो बाई
हा तिकडनं देऊ नका स्माईल, तुमच्या कानात असा होती ना वाईल. हा घराघर फिरवी सुरुवात करणार. हा ह्यांचं कसं माहिती का, पहिली बारी एवढी शाय म्हणजे गुगल काय पोटात पाय असं आहे, एवढी का मी त्यातली नवसती असा. हा आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूप तिचा दिसत. हा एक्सक्यूज मी बाई, लक्ष असू द्या. हॅलो सुलरू. हा नाही नाही, मी पहिलीच गोष्ट आहे, मला अमोलदादांनी कार्यक्रम दिला, बाईनी पण सांगितलं निगम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो. मी पहिलाच सांगितलं होतं आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही. मग काय होईल तो होईल, आईचा गाव आणि बापाचा नाव. हा पेटवूनच कार्यक्रम करणार. बाई लक्ष असू द्या, गण घेतो लक्ष असू द्या. रे रंग बिरंगी साड्याने सुनी जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील न जय. माझे माय माऊली बसलेले आहेत ना. हा रंगबिरंगी साड्या नेसून बाई ह्या वाडीतल्या बाई कोणी साडी कशी नेसणार नाही तशी नको, मग त्याचा काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून सांगतोय. बाई लक्ष असू द्या. रंग बेरंगी साड्या नेसून जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया, फक्त सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया, नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया, घर येता हो गणराया, घर येता हो गणराया. बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय पण प्रयत्न करतो, लक्ष असू दे. घर येती हो गणराया, घर येतील हो गणराया. जमतील हो आया बाया, झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया, सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया, नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. लुटी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद बाळ गोपाळ होऊन धुंद वाजून मृदुंग बाळ गोपाळ मोठी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद. फुलमालांनी सजवून अंगण येती रांगोळी काढाया, फक्त सदरा टोपी घालून येती आरती बोलाया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी
सजवून घरात आणली तिला धरून घरात आणली तिला धरून पाण्या काठावर गवराई पुजून घरात आणती तिला हो सजवून घरात आणली तिला धरून घरात आणली तिला धरून दुःख वाटे गणरायाला विसर्जन कराया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती ही बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो 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 गणराया रंगबिरंगी साड नेसून जमते हो आया बाया झिम्मा फुगडी टिपडी संगे लागतील नाचाया सतरा टोपी घालून येतील आरती ही बोलाया नाच तुम्हाला संगे ताल मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया 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 घरी येता हो घरी येता हो गणराया घरी येता गणराया थांबा बाजूला वेळ कमी यश दादा ढोलकीपटू यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद. आता गवळण बसा खाली हा? बोले ना आता गवळण करू ना सुरुवात. बाई म्हणते मी पेटवतो बाई मी वनवा लावतो मी अशी किटला उडवतो हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे बाई तुम्ही किती ताणायचं किती इचकायचं इचका तुमचा शेवट करणारा विशाल निकमच आहे हा. नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायन शब्दाकडे लक्ष असतो तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहो माझा पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो हा. नंतर काय म्हणे गोकुळचा बदनाम गोकुळचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला नंदाचा हा नंदळाळा बोली ना. नंतर काय म्हणे या कारट्याचं लंगोट सोडा हा अहो लंगोट सोडा तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती काय अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गटली साला वागताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली. मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो मला असं लिहायला लागत नाही हा? ए राधे कुठं आहे राधा हाय कुठे लपून बसली मग बोलायला भीती वाटते ना मग एवढं चढून घ्यायचं नाही हा? मग आम्ही हे बोलतील तेव्हा चांगलं आहे ना आम्ही बोललो ह्याला लय जड जातो हा? आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं आता सोडून द्या पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका त्याला ना डबल मिनिंगचे लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात म्हणजे हे बोलले ह्यांच्या पदराखाली राहून बारे करायचं म्हणजे ह्याना गोड असा विषय हा. नंतर काय म्हणे कालिया कालिया आहे ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोल्या बाई इसके अठा तू मला ह्या गोष्टी सांगूच नको असा भल्या भल्याला मी सडकून लागलोय हागणं मुतणं बंद केलंय तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई हा? नंतर काय म्हणे काल्या काळ्या आहे काल्या काळ्या म्हणे तो काल्या असा तुझा हातात देईल ना असा ओलिया तुम्ही चुपचाप चोल्या सांगतोय बाई हा तुम्ही ह्या गोष्टी समजू का ए राधे खय खय हेलो सुलू ए माया जानू तू किधर है इधर आ सामने हाँ हाँ राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणकन झाली पाहिजे 101 रुपयाचा पारितोषिक आहे हाँ ए राधे कृष्णा का गाणं सुने की हाँ तशी परिस्मा आहे मला फरमाईश आलेली आहे बुवा तू प्रेमाची गवळण झाली पाहिजे घेऊ तुमच्यासाठी नक्की अरे आवाज येऊ दे की नाही बाई वाल्या नरम मी तुम्हाला करीन गरम टेन्शन नका धरू
हा तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार, टेन्शन नाही घ्यायचं. अय राधे, कृष्णा काका ना सोने की, अरे कृष्णाने केलं राधेवरती, मजनून केलं अरे लैलावरती. अगं तसंच सेम करतो, अगं तसंच सेम करतो. ए राधे, गौरमोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. हा? अगं तसंच सेम करतो, गपोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसंच सेम करतो, पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसंच सेम करतो, पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसेच आज गवळण घेतोय. अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर. पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर. अरे हल्लीची राधा नाही करत कदर, आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर. काही लक्ष असू द्या. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, भेटी गाठीसाठी राधा झुरायची. राणी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. पूर्वीची राधा कशी होती, गुणी होती. पण आताची राधा गुन्हेगार आहे, ही खुनी आहे. म्हणून सांगतो बाई, तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं ना, म्हणून काल्या काय सांगतो ऐक. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राधी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून. आहे की नाही? हा, सियाचा विषय आहे की नाही? सिया लिहिला का लागतो. ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून. ही हल्लीची राधा खुनी, ही खुनी आहे म्हणून सांगतोय. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी माणिकांना संगे फिरायची. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी माणिकांना फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. सकल कड्यावरून मारते गळा आवळून, सकल कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी, कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी माणिकांना संगे फिरायची. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. टाकले कड्यावरून मारे गळा आवळून. हाय हल्लीची राधा गुणी. टाकले कड्यावरून मारे गळा आवळून. हाय हल्लीची राधा गुणी. ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला फुलली. कानाची प्रीत बघा, काना राधेची ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला फुलली. लावून गागत केसांनी गळा, लावून गागत केसांनी गळा. हिला ओळखे ना स्वतःचा धनी.
स्वतःचा धनी ढकलते कड्यावरून मारते गळावळून सकल कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी सांग कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम सांग कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम झाली जीवानी म्हणे विषाची वाणी झाली जीवानी म्हणे विषाची वाणी नाही राहिली ही प्रथा ही जुनी नाही राहिली ही प्रथा ही जुनी टाकले कड्यावरून मारे गळावळून टाकले कड्यावरून मारे गळावळून हाय हल्लीची राधा ही खुली कड्यावरून मारे गळावळून हाय हल्लीची राधा ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी वनिकांना संगे फिरायची भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी वनिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा कुणी होती पूर्वीची राधा कुणी पत्ते कड्यावरून मारे गळावळून बाई हल्लीची राधा कुणी पत्ते कड्यावरून मारे ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी ढकलते कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कोणी तसेच बाईनी प्रश्न माझ्यावरती सोडलाय बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय हं? तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना हं? खरगाव मसळ्याची ही पुन्हा मागर कर हा दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल हा असा का विषय सडकून लागेल बोलो कुठे राधे रोहित बकरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा मागरकर लगेच गरम होते अजय तुझ्यासारख्या शायरानं नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा मागरकर तुला मी फाट्यावर मारतो हा जरा काय बोललो की रक्ता निसते रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असं लाल भडक म्हणून काय सांगते बघ पूनम आगरकर नाव आहे मोठ किती जीवानी मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आई है ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ
माणसाला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हगट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हगट कसा सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हगट कसा सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. खूप दिवसानं झाली या भेट सवाल करायला करू नका लेट खूप दिवसानं झाली या भेट सवाल द्यायला करू नका लेट का तो सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव हाय लय मोठ बाई नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हगट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हगट कसा सवाल उत्तर द्या थेट तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. दुसऱ्या बारीचा बाईला हार्दिक शुभेच्छा करतो दणकावून करा शेवट करा आपल्या हातात आहे हा